नमस्कार. लोकमत भक्तीच्या शंका समाधान या शोमध्ये आपले स्वागत आहे. सर्वप्रथम तुम्ही शंका समाधान या शोला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आज आपण वास्तुशास्त्र ह्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या आधीच्या भागामध्ये सुनील घैसास सर आले होते. त्यांनी आपल्याला ॲस्ट्रोलॉजी या विषयावर मार्गदर्शन केले होते. सुनील सरांचा जसा ॲस्ट्रोलॉजीचा अभ्यास आहे तसेच वास्तुशास्त्राचाही अभ्यास आहे. आज आपल्याला मार्गदर्शन करायला पुन्हा एकदा आलेले आहेत सुनील घैसास सर. त्यांचा ॲस्ट्रोलॉजी आणि वास्तुशास्त्र यावर खूप छान अभ्यास आहे. तर चला तर समजून घेऊया त्यांच्याकडून वास्तुशास्त्राबद्दल. नमस्कार सर, आजच्या भागात आपले स्वागत आहे. नमस्कार. वास्तुशास्त्र ह्या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. तर तुम्ही काय सांगाल, वास्तुशास्त्र म्हणजे काय? मुळात वास्तुशास्त्र म्हणजे सामान्य माणसाची संकल्पना अशी असते की वास्तू म्हणजे मी राहतो ते घर. तर तसं नाही आहे. वास्तुशास्त्रामध्ये वास्तूची जी व्याख्या केलेली आहे ती बंदिस्त कुंपण घातलेल्या जमिनीला वास्तू म्हणतात. आणि मग आपण राहतो ते काय, तर आपण राहतो त्याला भुवन असं म्हणतात. त्याच्यामुळे आपण पहिली ही गोष्ट आपल्या मनामध्ये पक्की केली पाहिजे की आपण ज्या ठिकाणी राहतोय त्या जागेला जे कुंपण घातलेलं आहे त्या कुंपणाच्या आतमध्ये ज्या गोष्टी घडणार आहेत त्याचा परिणाम आपल्यावरती होणार आहे. म्हणजे असं होतं की अपार्टमेंटमध्ये 3-4 बिल्डिंग असतात सोसायटीमध्ये आणि मग त्या सगळ्याला कुंपण असतं. आणि मग हा विचार केला पाहिजे की एवढ्या सगळ्या 4 बिल्डिंगमध्ये ज्या अनेक ब्लॉक्स आहेत त्याच्यापैकी माझ्या वाट्याला जे घर आलेलं आहे त्याला आपण भुवन म्हणतो. त्याच्यामुळे ही संकल्पना आपण क्लिअर करून घेतली की मग वास्तूचे जे नियम आहेत ते भुवनाला कसे लावता येतील हे आपल्याला लक्षात येईल. कारण भेद असा होतो बऱ्याचशा वेळेला आपण प्लॅन बघतो तेव्हा प्लॅनमध्ये त्या जमिनीची नॉर्थ दिलेली असते आणि व्हेअरएज आपण ज्या वेळेला ब्लॉकमध्ये आपल्या वैयक्तिक ब्लॉकमध्ये जातो आणि गेल्यावरती आपल्या लक्षात येतं की ती जी नॉर्थ आहे ती थोडीशी डेव्हिएट झालेली आहे. त्याच्यामुळे उपाय करताना सुद्धा त्याच्यामध्ये बदल होणार आहेत. तर हा भाग लक्षात घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. आणि वास्तू म्हटलं तर ते वस या धातूपासून हे झालेलं आहे. वस म्हणजे निवास किंवा राहणे, जागा करून राहणे, हा त्याच्या ह्याच्यातला भाग आहे. आणि हे शास्त्र जे आहे ते दिशा आणि ऊर्जेचं शास्त्र आहे. तर ज्योतिषशास्त्र जसं दिक्कालाचं शास्त्र आहे, म्हणजे दिशा आणि काळाचं शास्त्र आहे ज्योतिषशास्त्र, त्याच्याऐवजी वास्तुशास्त्र जे आहे ते दिशा आणि ऊर्जेचं शास्त्र आहे. मग या दोन्ही दिशांमधला फरक काय आहे, तो ज्योतिषातली जी दिशा आहे ती चूक का बरोबर या दृष्टीने दिलेली दिशा आहे की हे चुकीच्या दिशेने होत आहे किंवा हे योग्य दिशेने होत आहे किंवा हा काळ या गोष्टीसाठी चुकीचा आहे आणि या गोष्टीसाठी योग्य आहे, हे आपण ज्योतिषात बघतो. वास्तूमध्ये ज्या दिशा आहेत त्या आपल्या ज्या भौगोलिक दिशा आहेत, ज्या आपण शाळेमध्ये शिकलेलो आहेत की 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा, या 8 दिशा आणि ऊर्जा म्हणजे एनर्जी, या दोन्हीचं मिळून हे वास्तुशास्त्र तयार झालेलं आहे. आणि मग पुढे प्रश्न असा येतो की मग ऊर्जा ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला कोणत्या दिशेची ऊर्जा चांगली आणि कोणत्या दिशेची ऊर्जा अशुभ, आणि मग आपल्या वास्तूमध्ये किंवा आपल्या भुवनामध्ये याच्यापैकी कोणत्या दिशेच्या ऊर्जेचा आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो याचा अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र. बरोबर. सो वास्तुशास्त्राची आवश्यकता आहे का, आणि आपला त्याच्यावर विश्वास नसला तरी त्याचा वास्तुशास्त्राचा किंवा आपल्या वास्तूचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो का? अगदीच होत असतो. आपण असं लक्षात घेऊया की दिवसाचे 24 तास आहेत आणि नाही म्हटलं तरी 24 तासापैकी किमान 8 तास आपण घरामध्ये असतो. कोणत्याही जनरेशनमधला माणूस असला तरी किमान 8 तास तो घरामध्ये असतो की नाही. आणि मग त्या 8 तासाच्या वातावरणाचा आपल्यावर परिणाम होईल की नाही. की बऱ्याचशा वेळेला असं होतं की बाहेर आपण उद्विग्न असतो आणि माझ्या घरी आल्यावरती मला खूप बरं वाटलं असं आपण म्हणतो की केव्हा एकदा घरी जातोय असं आपण. त्याच्या उलट काही जणांच्या याच्या बाबतीतलं असतं की त्यांना घरी जावं असं वाटत नाही. म्हणजेच याचाच अर्थ की कुणाला तरी घरी गेल्यावर खूप छान वाटतंय आणि कुणाला तरी घरी जावंसंच वाटत नाही आहे. याचाच अर्थ त्या घराचा म्हणजे वास्तूचा आपल्यावर परिणाम होतो की नाही. म्हणजे कुठेतरी आपल्याला कम्फर्टेबल वाटतं आणि कुठेतरी आपल्याला त्रासदायक होतो. म्हणजे याचा अर्थ 100% त्या वास्तूचा आपल्यावर परिणाम होतो. तसाच आपलाही वास्तूवर परिणाम होत असतो, ज्याचा अभ्यास आपण पुढे करू शकतो.
आणि मुख्य भाग कसा की कोणतंही शास्त्र हे माणसाच्या प्रगतीसाठी किंवा माणसाच्या सुविधेसाठी आहे. म्हणजे अगदी साधा आहे की आपण असं बघूया की 3 इडियट्समधलं आहे. त्याच्यामध्ये एक डायलॉग आहे की मशीन म्हणजे काय, तर पॅन्टच्या जीपपासून पेनच्या नीबपर्यंत मशीन. तर मशीन म्हणजे सुद्धा शेवटी शास्त्रच आहे की नाही. आणि त्या शास्त्राचा उपयोग आपण आपलं काम सुलभतेने व्हावं याच्यासाठी करणार आहोत. म्हणजे आपल्या हाताशी असलेलं ते हत्यार आहे. मग ते हत्यार वापरायचं की नाही हे प्रत्येकावरती वैयक्तिक ह्याच्यातलं आहे. पण कोणतंही ह्याचं जर ते आपल्याला मदत होणार असलं तर ते वापरलंच पाहिजे. ते चूक का बरोबर हे आपण वापरल्यानंतर ठरवूया की ह्याचा मला उपयोग झाला किंवा ह्याचा मला उपयोग नाही झाला. पण त्याच्यासाठी ते वापरायला तर लागेल की नाही. किंवा ते आपण वैयक्तिक जरी वापरलं नाही तरी ज्यांनी वापरलंय त्यांचा अनुभव आपल्या कामाला येऊ शकतो की नाही. तर म्हणून ते त्याचा उपयोग केलेला जास्त चांगला. ज्याच्या ठिकाणी आपलं 1/3 आयुष्य जाणार आहे तर त्यात ते नक्कीच सुविधा देणारं, समाधान देणारं, आनंद देणारं असलं पाहिजे. आणि वास्तुशास्त्राचं एका शब्दात जर ध्येय काय असं जर आपण विचारलं तर ज्याला आपण म्हणतो कम्फर्ट, की आनंद किंवा सुविधा, हा समाधान, हे जे येतं त्याला आपण एका वाक्यामध्ये म्हणतो कम्फर्ट. तर असा कम्फर्ट उपलब्ध करून देणं हे वास्तुशास्त्राचं गोल आहे की मला आनंद वाटला पाहिजे त्याच्यातला. तर आता आपण म्हणतो की वास्तुशास्त्र हे दिशा आणि एनर्जीचं शास्त्र. बरोबर. तर आपल्या घरात आपल्याला कसं ओळखायचं की कुठले दिशा, म्हणजे बेसिक आता ज्यांना समजत नाही जास्त डिटेल, तर एक्झॅक्टली दिशा कुठल्या बाजूला, आपल्या घराची दिशा कशी आयडेंटिफाय करावी, कशी ओळखावी, काय सांगाल? आता कसं आहे की आपण शाळेत जे शिकलो त्याचाच पुन्हा आपण आधार घेऊया की शाळेत आपण होकायंत्र हातात घेतलेलं होतं. आणि होकायंत्र छोट्यापासून मोठ्यापर्यंत उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर 20,000पासून तुम्ही स्टॅनले कंपनीचं घ्यायला गेलात तर 2 लाखापर्यंत होकायंत्र तुम्हाला मिळू शकतात. पण त्या सगळ्यांमध्ये कॉमन काय आहे तर सगळे हे उत्तर दाखवतात. पण मग आता जो तुम्ही प्रश्न विचारलात की दिशा ओळखायच्या कशा, तर बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की घराच्या बाहेरनं घराचं निरीक्षण करतात, ज्या दिशा दिसतात त्या आपण दिशा घेतल्या पाहिजेत. पण तसं नाही आहे. वास्तूचं दिशा दिग्दर्शन हे वास्तूच्या मध्ये उभं राहून बघितलं पाहिजे. म्हणजे अगदी छोटासा हे सांगतो तुमच्या म्हणजे लक्षात येईल की फॉर एक्झाम्पल आपलं 2 BHKचा फ्लॅट आहे आणि आपण असं म्हणतो की माझा दरवाजा हा पूर्वाभिमुख आहे. म्हणजे दरवाजातून बाहेर बघितलं की पूर्व दिसते. पण तो दरवाजा एवढीच आपली जागा नाही आहे ना, तर आपला 2 BHKचा जागा आहे. मग त्या 2 BHKच्या फ्लॅटमध्ये केंद्रात उभं राहून, मध्ये उभं राहून जर आपण बघितलं तर मग तो दरवाजा जो आपल्याला पूर्वेकडे वाटत होता तो एकतर आपल्या असं लक्षात येईल की तिथे उभं राहिल्यानंतर की एकतर तो पूर्व उत्तरेला आहे किंवा पूर्व दक्षिणेला आहे, पण प्रॉपर पूर्वेला नाही आहे. पण मग दिशा समजायची कशी, तर वास्तूच्या केंद्रात उभं राहून जी दिशा असेल कोणतीही, ही दरवाजाची झाली तशी देवघराची सुद्धा. आणि जसं आपण पूर्ण ब्लॉकची दिशा बघतो, ब्लॉकला जशा अष्टदिशा आहेत तशा प्रत्येक खोलीलाही अष्टदिशा आहेत की नाही, ह्याचा उपयोग आपण पुढे उपायांमध्ये करून घेऊ शकतो. की जसं की हा विचार येऊ शकतो की आम्ही शिकलोय की आग्नेयेला हे पाहिजे, स्वयंपाकघर पाहिजे, पण आमचं आग्नेयेला नाही, वायव्येला आहे. मग आम्ही काय करायचं, ह्याच्यावरचा उपाय आपण उपायांच्या ह्याच्यामध्ये बघूया. सो आपल्या आयुष्यात वास्तुशास्त्राला किती महत्व आहे? आपण असं धरून चालूया की आपल्या जसे निसर्गामध्ये 6 ऋतू आहेत तसे आपल्याही आयुष्याचे 6 ऋतू असतात की जन्मापासून मृत्यूपर्यंत, वसंतापासून शिशिरापर्यंत जसं निसर्ग जातो तसं आपल्याही आयुष्याचे 6 ऋतू आहेत. मग त्या ह्याच्यातल्या जर वेगळ्या वेगळ्या अवस्था आपण बघितल्या की तारुण, उदाहरणार्थ शाळेतला मुलगा आहे किंवा कॉलेजमधला मुलगा आहे, तर त्याच्याकडनं अपेक्षा काय आहे की ऊर्जा, त्याचं जे वागणं आहे, बोलणं आहे, हे ऊर्जा देणारं असलं पाहिजे, संघर्ष करण्याची क्षमता त्याच्यामध्ये असली पाहिजे. मग त्याच्यासाठी वास्तूमध्ये वेगळी जागा केलेली आहे की त्यांनी कोणत्या दिशेला असलेलं त्याच्यासाठी हेच ऊर्जा देणारं राहील, त्याच्यासाठी हे एनर्जी देणारं राहील, त्याच्यासाठी आयुष्य रसरशीत करणारं राहील. हे जसं तरुण मुलाचं आहे तसं तरुण मुलीचं पण, की जी आता विवाह होऊन सासरी जावी अशी अपेक्षा असते, तर लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने आपल्याला तिला सासरी पाठवता येईल ह्याच्यासाठी काय करावं ही पण जागा सांगितलेली आहे. त्याच्यानंतर आपण गृहस्थाश्रमामध्ये आलो, तर गृहस्थाश्रमामध्ये जो भाग असतो की महत्त्वाचा भाग की आपले सोर्सेस चांगले असले पाहिजेत.
तर ते सोर्सेस कसे चांगले ठेवता येतील आपल्याला हे आपल्याला. त्याच्याचबरोबर महत्त्वाचा भाग येतो की आपले बेडरूम कसं असलं पाहिजे. तर बेडरूममध्ये काय पथ्य पाळली पाहिजेत, आपली झोपायची दिशा कशी असली पाहिजे, आपलं डोकं कुठे केलेलं असलं पाहिजे, बेडरूममध्ये काय असावं आणि काय असू नये हे सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. किंवा किचन तर अगदी साधा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की वास्तुशास्त्र किती आपल्या की प्रत्येक गृहिणीची ही अपेक्षा असते की नाही की आपण बनवलेला पदार्थ हलका चांगला व्हावा आणि आपल्या घरातली लोकं आहेत त्या सगळ्यांना त्याच्यावरती पोषण व्हावं असं हे प्रत्येक गृहिणीची अपेक्षा असते. तर वास्तुशास्त्रामध्ये जी किचनची जागा सांगितलेली आहे त्याला एकूण 81 भाग केलेले आहेत आपल्या जागेचे आणि त्या 81 पैकी किचन ज्या ठिकाणी यावं असं म्हटलेलं आहे त्या जागेचं नाव आहे नभ. नभ म्हणजे मेघ जे हलके असतात वर जात. अगदी साधी गोष्ट की तुम्ही इडली खाता, ती इडली परफोरेटेड असली तर छान वाटते की नाही, तीच जर गच्च झालेली असली तर आपल्याला खावत नाही ती किंवा ती पचायलाही जड होते. पण तीच जर परफोरेटेड असली तर ती त्या नभकप्प्यात केली तर ती जास्त चांगली होऊ शकेल. म्हणजे पुन्हा शास्त्राचा जो उद्दिष्ट आहे की कमी श्रम आणि चांगलं रिझल्ट हे आपण साधू शकतो या शास्त्राच्या मदतीने. तसंच अभ्यासाच्या बाबतीतलं की अभ्यास करताना कोणत्या दिशेला तोंड करून मी बसलो आणि हे तुम्ही अनुभवू शकता की मुलं म्हणतात की ह्या दिशेला मी तोंड करून की माझा छान अभ्यास होतो. त्याऐवजी त्यांना दुसऱ्या खोलीत बसवलं तर नाही माझा इथे नाही अभ्यास होत, मी पुन्हा त्या जागेवर जाऊन मनच एकाग्र. एक्झॅक्टली की एकाग्र होण्यासाठी काय करावं हेही त्याच्यानंतर आपण जर हे केलं की सिनियर सिटीजन्ससाठी तर सिनियर सिटीजन्सची जागा कोणती आहे वास्तूमध्ये हेही ठरलेलं आहे. आपल्याकडे आता नवीन जे मोठे हे असतात 3 BHK 4 BHK याच्यामध्ये गेस्ट रूम असते. तर ही गेस्ट रूम कुठे असावी ह्याच्याबद्दलचं सुद्धा वर्णन वास्तुशास्त्रामध्ये दिलेलं आहे. आणि आपण जर नीट अभ्यासलं तर खरोखर पूर्वीच्या लोकांनी म्हणजे आपण असं म्हणतो की काळसापेक्ष गोष्टी बदलत असतात पण आत्ताच्या काळात सुद्धा उपयोगी पडतील हा विचार करून त्या शास्त्रामध्ये मार्गदर्शन केलेलं आहे. पण त्याच्यासाठी ग्रंथकर्ता आपण जेवढं पुरातन ग्रंथ हे बघू तर ते जास्त चांगले राहतील. म्हणजे आमच्याकडे वास्तुशास्त्रामध्ये ज्या वेळेला आम्ही प्रार्थना करतो त्या प्रार्थनेमध्ये 18 ऋषींची नावं घेतो आणि ती भृगूपासून सुरुवात होते की भृगु अत्री वसिष्ठच विश्वकर्म मयस्तथा ही त्याची पहिली ओळ आहे. मग हे सगळे किती प्राचीन आहेत बघा. तर त्यांच्यापासून चालत आलेलं हे शास्त्र आहे. अशी ही प्रार्थना मत्स्यपुराणामध्ये केलेली आहे. म्हणजे मत्स्यपुराणाचाही उद्देश त्याच्यामध्ये तोच राहतोय. तर हा भाग आपण लक्षात घेऊन हे केलं पाहिजे. तसं केलं तर हे शास्त्र आपल्याला आजच्या याच्यामध्ये सुद्धा डे टू डे लाईफमध्ये नक्की मार्गदर्शक ठरेल असं राहतं. मग हे वास्तुशास्त्र हे काही म्हणजे आता बंगल्यांसाठीच आहे वास्तुशास्त्र की आपण फ्लॅट सिस्टमसाठी पण काही करू शकतो? तुम्हाला सांगू का की हे जसं चौसोपी वाड्यासाठी आहे. म्हणजे पूर्वी अशी संकल्पना होती चौसोपी वाडा म्हणजे असा चौकोनी आकाराचा हे असलेला असा छान मोठा ऐसपैस वाडा. ह्याच्यासाठी जशी आहे ना तशी एका खोलीतल्या संसारासाठी सुद्धा आहे. म्हणजे आता ही 3 BHK 4 BHK आणि बंगलो सिस्टीम पण पूर्वी असे बरेच संसार आहेत ना की आजही गिरगावामध्ये तुम्हाला दिसतील की एका खोलीत संसार आहेत. म्हणजे त्याच खोलीत त्यांचं किचन आहे, त्याच खोलीत त्यांचं डायनिंग आहे, त्याच खोलीत त्यांचं बेडरूम आहे, त्याच खोलीत देवघर आहे असं आजही आहे. त्याच्यामुळे की जसं ते चौसोपी वाड्यासाठी आहे तसंच ते एका खोलीसाठी सुद्धा आहे. आणि त्याच्यासाठी वास्तुशास्त्रामध्ये घटबिंब सिद्धांत असं सांगितलं आहे. तर ते काय आहे की अशी कल्पना करा की पौर्णिमेच्या रात्री आपण तळ्याच्या खाठी फिरतोय तर वरच्या चंद्राचं प्रतिबिंब आपल्याला त्या तळ्यात दिसतंय. म्हणजे एक चंद्र आणि त्याचं एक प्रतिबिंब. मग आता मी असं केलं की अनेक घट त्या तळ्यातल्या पाण्याने भरले आणि त्या काठावर ठेवले तळ्याच्या काठावर. तर आपल्याला जसं तळ्यात त्या चंद्राचं प्रतिबिंब दिसेल तसं प्रत्येक घटात सुद्धा दिसेल की नाही. म्हणजेच त्या तळ्यातल्या पाण्यासाठी जे नियम आहेत त्या मोठ्या आकाराच्या तसेच त्या छोट्या आकारात जे मडकं आहे त्याच्यासाठी सुद्धा तेच नियम आहेत. म्हणजेच बंगल्यासाठी आपण जे नियम लावू इन अदर वर्ड्स बंगल्याच्या ह्याच्यासाठी जे आपण नियम लावू तेच नियम आपण एका खोलीतल्या संसारासाठी सुद्धा लावू शकतो असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते आपण अनुभव घेऊ शकतो. म्हणजे जसं फ्लॅट सिस्टीममध्ये किंवा बंगल्या ह्याच्यामध्ये की तुमची स्टडी रूम वेगळी आहे, तुमची बेडरूम वेगळी आहे, तुमचं किचन वेगळं आहे असं
तर ते ज्या ज्या दिशांना असावं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तसंच एका खोलीमध्ये सुद्धा आपण रचना करू शकतो. कारण जसं पूर्ण तुमच्या भुवनाला 8 दिशा आहेत, तशाच त्या एका खोलीला सुद्धा 8 दिशा आहेत. मग त्या त्या दिशेला त्या गोष्टी सगळ्या जर आपण रचना केली तर त्या एका खोलीच्या संसारामध्ये सुद्धा स्वर्ग फुलेल की नाही, हा त्याच्यात पाठीमागचा विचार आहे. तर त्याच्यामुळे हे अगदी आपण ध्यानात घ्यावं की हे एका खोलीतल्या संसारासाठी सुद्धा हे उपयोगी पडणार आहे वास्तुशास्त्र. आता जसं तुम्ही सांगितलं की आपल्या वास्तूचा किंवा आपण जिथे असतो, ज्या वास्तूमध्ये असतो, त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होत असतो. तर तसंच मग आता व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा जी वास्तू असते त्याचाही आपल्या जीवनावर परिणाम होत असतो का? बिलकुल, आपल्या जीवनावरही परिणाम होत असतो आणि आपलाही त्याच्यावर परिणाम होत असतो. आणि शेवटी आपलं उद्दिष्ट काय असतं व्यवसायाच्या ह्याच्यातलं आपण जर बघितलं व्यवसायाच्या ह्याच्यातलं, तर व्यवसायामध्ये वेगवेगळी डिपार्टमेंट असतात आणि ती सगळी म्हणजे उदाहरणार्थ सेल्स परचेस घेऊया, ॲडमिनिस्ट्रेशन घेऊया किंवा एखादी फॅक्टरी असली तर त्याचं रॉ मटेरियल स्टोरेज घेऊया, पाणी संचय कुठे करायचं ते घेऊया, फायनल प्रॉडक्ट कुठे ठेवायचा, की जेणेकरून ती कामं तिथे जास्त चांगल्या पद्धतीने होऊ शकतील असा जर आपण विचार केला तर त्याही दृष्टीने वास्तुशास्त्रामध्ये हे केलेलं आहे. म्हणजे अगदी साधा भाग आहे की ज्यांना अर्थकारण करायचं आहे, म्हणजे आपण सेल्स परचेस डिपार्टमेंट करूया, तर अर्थकारण करायचं तर त्या अर्थकारण करणाऱ्या लोकांनी कंपनीचा उत्कर्ष होण्यासाठी उत्तराभिमुख होऊन बसलं, म्हणजे उत्तरेकडे तोंड करून बसलं तर त्यांच्याकडनं जास्त चांगल्या प्रकाराने काम आपण करून घेऊ शकतो किंवा जास्त चांगल्या प्रकाराने ते काम करतील किंवा अर्थकारणाचा विचार करतील. त्याचं कारण असं की उत्तरेची देवता वास्तुशास्त्रामध्ये कुबेर सांगितलेली आहे. मग ज्यांना अर्थकारण करायचं आहे त्यांनी आराधना किंवा कोणत्या दिशेची हे केली पाहिजे, तर त्यांनी कुबेरासन्मुख हे राहिलं पाहिजे. ज्यांना निर्णय घ्यायचा आहे किंवा ज्यांना अधिकार राबवायचा आहे की अधिकार राबवून निर्णय घेऊन त्याप्रमाणे ॲक्शन करायचे, अशा लोकांनी पूर्वाभिमुख होऊन बसलेलं जास्त चांगलं राहतं. त्याचं कारण पूर्व दिशेची जी देवता सांगितली आहे ती रवी किंवा इंद्र ही पूर्व दिशेची देवता सांगितली आहे, जे की राजा आहेत. त्यांनी निर्णय घ्यायचा आहे की नाही, त्यांनी निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी अधिकार राबवायचा आहे, हा सगळा आहे. तर आपला चतुर्थवर्ण स्टाफ असतो, हा चतुर्थवर्णी स्टाफ जो असतो त्यांच्याकडनं जास्त ॲक्शन अपेक्षित असते. मग अशा चतुर्थवर्णी लोक जी आहेत त्यांची रचना जर आपण पश्चिमेकडे केली तर हा भाग जास्ती चांगला राहतो. अशा पद्धतीने जर आपण अरेंजमेंट केली. आणखीन एक भाग सांगतो तुम्हाला की घर आणि वास्तूच्या ह्याच्यातलं, की एक साधं उदाहरण घेऊया आपण की फायनल प्रॉडक्ट आहे. तर कोणत्याही कंपनीचं फायनल प्रॉडक्टच्या पाठीमागे त्या कंपनीच्या मालकाची धारणा काय असेल की लवकरात लवकर हे कंपनीतून बाहेर गेलं पाहिजे. आणि एकदा ते बाहेर गेलं, विकलं गेलं की त्याच्यावरती असं लिहिलेलं असतं की नाही की एकदा हे विकलं, वन्स सोल्ड, मग आमची जबाबदारी नाही, असं आपण लिहितो. म्हणजे ते मला लवकरात लवकर कंपनीतून बाहेर ढकलायचं आहे आणि मग ते बाहेर ढकलल्यामुळे जो पैसा येणार आहे माझ्याकडे तर त्याच्यामुळे मला आनंद होणार आहे. तर पुन्हा जे मी ज्योतिषाच्या याच्यामध्ये म्हटलं होतं तसंच वास्तूमध्ये सुद्धा ही तत्व आहेत की ढकलणं हा वायुतत्वाचा भाग येतो आणि आनंद घेणं हा जलतत्वाचा भाग येतो. तर मग ह्या दोन्ही गोष्टी वायू आणि जल हे आपल्याला वास्तुशास्त्रामध्ये 2 ठिकाणी मिळतात, की एक पश्चिमेला मिळतं आणि एक वायव्येला मिळतं. पश्चिमेमध्ये आधी वायुतत्व आहे आणि मग जलतत्व आहे. त्याच्यामुळे आपण फायनल प्रॉडक्ट पश्चिमेला जर ठेवलं तर ते लवकरात लवकर डिस्पॅच होईल. हा एक भाग झाला. आता दुसरी तशीच गोष्ट आपण आपल्या घरातली बघूया की घरामध्ये उपवर मुलगी असते आणि त्या उपवर मुलीचं वेळेत विवाह व्हावा असं आपली अपेक्षा असते. पण तिचा विवाह झाल्यानंतर तिचे आईवडील हात झटकून मोकळे नाही होत की ते एकदा गेली सासरे की झालं आमची जबाबदारी संपली असं आपण नाही म्हणत. तर आपण तिची प्रेमाने पाठवणी करतो आणि त्याचबरोबर जबाबदारी पण घेतो की तिच्याकडनं काही चुकलं तर आम्हाला सांगा, हां आपण ते व्यवस्थित करून घेऊया सगळं. म्हणजेच याचा अर्थ असा की तिथे प्रेम हा शब्द आधी येतो, म्हणजे जलतत्वाचं काम आधी येतं आणि पाठवणी करतो म्हणजे वायुतत्वाचं काम तिथे येतं. म्हणजे मग तिथे म्हणून वास्तुशास्त्रामध्ये उपवर मुलींची राहण्याची जी जागा आहे ती वायव्य कोपऱ्यात करावी असं सांगितलं आहे
आणि तसंच व्यवसायातलं फायनल प्रॉडक्ट जर तुम्हाला लवकर डिस्पॅच व्हावं असं वाटत असेल तर ते पश्चिमेकडे ठेवावं असं सांगितलंय. इतकं ते एकमेकांशी जोडलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट्स आपल्याला मिळतात ह्याच्यातले, की तिथे ती आनंदाने तिची पाठवणी व्हावी हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. तसंच हेही आपल्याला आवडतं. आणखीन एक भाग की व्यवसायाचं ज्या वेळेला तुम्ही म्हणताय तर व्यवसायात उत्कर्ष होण्यासाठी मुळात वास्तू हे जे मी मगाशी म्हटलं की वसधातूपासून हे झालेलं आहे आणि त्याच्यात जमिनीला खूप महत्त्व दिलेलं आहे. तर तसंच व्यवसाय ज्या ठिकाणी करायचा आहे त्या जमिनीचा अभ्यास करत असताना वेगवेगळ्या स्तरावर अभ्यास करायला सांगितलेला आहे. म्हणजे जमिनीचा आकार कसा असावा, किती चौरस किंवा आयताकृती असली तर सर्वश्रेष्ठ सांगितलेली आहे. पण आपण जर बघितलं तर की एखाद्या गावाचं आपण गावठाणाची रचना बघतो किंवा सातबारावरती हे केलेलं असतं तर आपल्याला सगळेच जे जमिनीचे नीचे खंड ते चौरस किंवा आयताकृती नाही दिसत, ते वेड्यावाकड्या आकाराचे असतात. मग कोणत्या दिशेचा तो वाढलेला आहे, कोणत्या दिशेचा कमी झालेला आहे हाही भाग महत्त्वाचा असतो. त्याच्याचबरोबर टेबल लँड म्हणजे सपाट जमीन ही सगळ्यात चांगली सांगितलेली आहे. पण असंही नसतं की सगळीच जमीन सपाट नसते, कोणत्या तरी दिशेला उतार असतो. मग कोणत्या दिशेचा उतार योग्य आणि कोणत्या दिशेचा उतार अयोग्य हाही भाग त्याच्यामध्ये येतो. पाण्याचा संचय जो आहे तो कोणत्या दिशेला असायला हवा हेही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे ईशान्येला आप आणि अपवत्स असे दोन, जसं मगाशी नभग याचा मी उल्लेख केला तसं ईशान्येला आप आणि अपवत्स हे हा भाग सांगितलेला आहे. तिथे तुम्ही पाणी ठेवा, असं पाण्याचा संचय करा असं सांगितलं आहे. आणि आणखीन एक भाग असा हे सांगितलेला आहे की हे वास्तूतली जी जलदेवता आहे किंवा पाण्याची जागा आहे ती एका प्रकाराने तुमच्या वास्तूत येणारी लक्ष्मी आहे, त्याच्यामुळे ती योग्य जागीच असलं पाहिजे. म्हणून तुम्ही जर पूर्वीच्या काळी बघितलं असेल तर जमीन घेतल्यानंतर विहीर कुठे हे करावी हे पहिलं ठरवलं जायचं की पाण्याचा संचय कुठे असलेला योग्य राहतं. तर तो भाग त्या दृष्टीने महत्त्वाचा राहतो. आणि मग तुम्ही बघाल की ज्या वास्तूंमध्ये उत्तरेला किंवा ईशान्येला विहीर आलेली आहे त्या वास्तूमध्ये कायम भरभराट झालेली तुम्हाला दिसते. मी अशाही वास्तूंचा उल्लेख किंवा तुम्हाला दाखवू शकतो की अशा विहिरी होत्या पण काही जणांनी स्वतःच्या स्वार्थासाठी त्या विहिरी बुजवल्या आणि नंतर त्या वास्तूमध्ये अघटित गोष्टी घडायला लागलेल्या आहेत की त्या नुकसान करणाऱ्या गोष्टी आहेत. किंवा तसंच हे पाणीसुद्धा जर उपदिशांमध्ये असलं म्हणजे विशेष करून आग्नेय आणि नैऋत्येला जर तुम्ही विहीर, तर असा अनुभव आहे की 100तल्या 100 ठिकाणी तिथे अनैसर्गिक गोष्टी झालेल्या तुम्हाला दिसतात. म्हणजे ठाण्यामध्येच एक वास्तू अशी आहे ती आता पुरातत्व विभागाने घेतली की तिथे राहणाऱ्या लोकांनी बोर मारली आणि आग्नेयेला बोर मारली आणि ती बोर मारल्यानंतर सलग 5 वर्ष त्या घरामध्ये अपघाती मृत्यू झालेले आहेत. त्याच्यामुळे हा भागही खूप महत्त्वाचा. हे जसं घरासाठी आहे तसंच व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा आहे की तुमचं मुख्य प्रवेशद्वार कसं कुठे असावं, डिस्पॅचची जागा कुठे असावी, तुमच्या हायर बॉसेसनी कुठे बसावं, तुमचा चतुर्थ श्रेणी स्टाफ कुठे बसावा, तुमचा अकाउंट स्टाफ कसा कुठे असावा हेही वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि त्याचं जर मगाशी सुरुवातीला मी म्हटलं तसं की हे शास्त्र आहे, त्याचे नियम आहेत, त्याच्यामुळे त्याचं जर मार्गदर्शन घेतलं तर त्याचा माणसाला नक्की हे होतो. आणि आणखीन एक भाग आपण हे करूया की माझा जन्म कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला व्हावा हे माझ्या हातात नाही आहे, पण माझं घर कसं असावं हे माझ्या हातात आहे की नाही, माझं ऑफिस कसं असावं हे माझ्या हातात आहे. मग ते जर मी करून उत्कर्ष साधून शकत असेल तर शास्त्राचा जो गोल आहे की कमी श्रम आणि जास्त यील्ड हे आपल्याला नक्की साध्य करता येईल. त्याच्यामुळे भूमीचा आकार उतार हे खूप महत्त्वाचं आहे. भूमीचा वर्णही महत्त्वाचा सांगितलेला आहे. मग तसंच आता जसं तुम्ही सांगताय की जमिनीचा आकार महत्वाचा आहे, तर तसंच व्याघ्रमुखी आणि गोमुखी हा जो ऐकलाय आपण ते कशात येतं आणि त्याचा काय बदल, काय त्याचा उपयोग? मुळात आपण आधी व्याघ्रमुखी म्हणजे काय आणि गोमुखी म्हणजे काय ते समजून घेऊया. की अशी कल्पना करूया की रस्त्याला लागून घर आहे आणि त्या घराचा आकार पुढे निमुळताय प्रवेशद्वाराकडे आणि मागे वाढत गेलाय म्हणजे गाईच्या तोंडासारखा, तर त्याला गोमुखी फ्लॅट असं म्हटलंय. आणि त्याच्या उलट असलं की पुढे ब्रॉड आहे, विस्तारलेला आहे आणि पाठीमागे छोटा होत गेलेला आहे, तर त्याला व्याघ्रमुखी असं म्हटलेलं आहे. आणि मग साहजिकच जसं आपण
ज्योतिषामध्ये बघितलं की मंगळ दोषाची आपल्याला भीती वाटते, साडेसातीची भीती वाटते, पण प्रत्यक्षात ते काय आहे हे समजल्यानंतर ती भीती कोणासाठी आहे हे आपल्याला समजतं. तसंच हे व्याघ्रमुखी गोमुखी जर आपण म्हणतोय की हे म्हणजे याचाच अर्थ ज्या वेळेला कुठेतरी छोटं होत गेलेलं आहे आणि कुठेतरी विस्तार झाला आहे, याचाच अर्थ कोणत्या तरी दिशेचा विस्तार झाला आहे आणि कोणत्या दिशेचा संकोच झाला आहे हा येतो की नाही. मग जर अशुभ दिशा आपण जर म्हणतोय की हे दिशा आणि ऊर्जेचं शास्त्र आहे, तर मग शुभ दिशांचा विस्तार झालेला असेल तर तो केव्हाही चांगला राहील. अर्थात पुन्हा एक गोष्ट अंडरलाईन केली पाहिजे की नंबर 1 हे कोणता आहे तर तो चौरस किंवा आयताकृती आहे, पण तसं नाही मिळाला तर मग व्याघ्रमुखी काय किंवा गोमुखी काय याचे रिझल्ट्स हे दिशासापेक्ष असतात. म्हणजे कोणत्या दिशांची वृद्धी झालेली आहे आणि कोणत्या दिशांचा संकोच झालेला आहे हे ते ठरवणार आहेत. पण सामान्य माणसाला तर वाघ आणि गाय याच्यामुळे मनामध्ये भीती बसते, पण काही प्लॉट मी असेही दाखवू शकीन की ते व्याघ्रमुखी आहेत आणि तरीही तिथे खूप छान व्यवसाय झालेला आहे किंवा तिथे राहणारं घरातली माणसं खूप चांगल्याने राहिलेत, कारण त्याच्यात शुभ दिशांचा विस्तार झालेला आहे. आणि त्याच्या उलट काही गोमुखी प्लॉट ते आपण असेही बघू की गोमुखी आहे पण तरीही तिथे काही ना काहीतरी व्याधी आहेत, काही ना काहीतरी त्रास आहेत. त्याचं कारण तिथे शुभ दिशांचा संकोच झालेला आहे आणि अशुभ दिशांचा विस्तार झालेला आहे. त्याच्यामुळे हे दिशासापेक्षतेने जर आपण ठरवलं तर मग आपल्याला व्याघ्रमुखी काय गोमुखी काय किंवा वेगवेगळ्या आकाराचे हे काय ते शुभ फळं देतील का अशुभ फळं देतील हे अभ्यासाने सांगता येईल. अच्छा, तर आता वास्तुशास्त्रात सर्वात महत्त्वाचं काय असं तुम्ही शॉर्टमध्ये काय सांगाल? आपण असं घेऊया की वेगवेगळे प्रश्न आहेत की घरामध्ये कायम वाद होत आहेत, हा एक प्रश्न आहे. तर मग त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे जातकाच्या प्रश्न सापेक्ष आपल्याला वास्तूतल्या कोणत्या ह्याला महत्त्व द्यायचं आहे हे आपल्याला ठरवायला लागेल. की कुणाच्या घरामध्ये वाद होत आहेत असं आपण म्हणू, कुणाच्या घरामध्ये आर्थिक उत्कर्ष होत नाही असं आपण म्हणतो, कुणाच्या घरामध्ये वंशवृद्धी होत नाही आहे असं आपण म्हणतो. मग अशा याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या दिशांवरती फोकस करावा लागेल. पण जर सर्वसमावेशक यांनी जर विचार करायचा झाला किंवा प्रामुख्याने जर महत्त्वाच्या यांनी जर बोलायचं झालं तर वास्तुशास्त्रामध्ये आपण असं म्हणूया की प्रत्येक ह्याला काही गुण दिलेले आहेत. तर प्रवेशद्वाराला 100पैकी 30 गुण दिलेत असं आपण म्हणूया. का तसं हे दिलेलं आहे तर मुळात वास्तूत प्रवेश करताना आणि वास्तूतून बाहेर येताना आपल्याला कसं वाटतं हा भाग फार महत्त्वाचा असतो. म्हणजे अगदी साधा विचार करूया की आपल्या हे शरीर आहे, आपण वास्तुपुरुष असं म्हणतो की वास्तुशांती ज्या वेळेला वास्तुपुरुषाचं इथे निक्षेप केला तर हा वास्तुपुरुष म्हणजे कोण आहे तो दुसरा तिसरा कोणी नसून तो त्या घराचा मालक आहे. म्हणजे पुरुष आहे म्हणजे शरीर आहे की नाही. मग आपल्या शरीरातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आपलं तोंड आहे. चेहऱ्यामधला सुद्धा जो तोंड हा भाग आहे ते आपण कायम स्वच्छ ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट की बारीकसा केस जरी तोंडात गेला तरी जीभ बाहेर फेकते की नाही. किंवा थोड्याशा यांनी आपण चहा प्यायला लागता तर आपण जाऊन चूळ भरून येतो कारण हे स्वच्छ राहावं. तर असंच वास्तूत येणाऱ्या ऊर्जा या प्रवेशद्वारातून जर येणार असतील तर त्या स्वच्छ असाव्यात, चांगल्या असाव्यात, त्याचा घरात राहणाऱ्या लोकांना उपयोग व्हावा हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. पण आता ज्या वेळेला आपण प्रवेशद्वार म्हणतोय त्यावेळेला आपल्याला असं वाटतंय की प्रवेशद्वार हे 24/7 उघडं असेल, पण तसं नसतं. हल्ली अपार्टमेंटमध्ये तुम्ही जर बघितलं तर प्रवेशद्वाराचा उपयोग बाहेरून माणूस आत येणं आणि आतला माणूस बाहेर जाणं एवढाच उपयोग असतो आणि नंतर ते ॲज गुड ॲज वॉल असतं. बरोबर की नाही. त्याच्यामुळे पूर्वीच्या ह्याच्यामुळे जे प्रवेशद्वाराचं महत्त्व सर्वात जास्त सांगितलेलं होतं ते आता थोडंसं कमी करून आपल्याला आतल्या गोष्टींना जास्त महत्त्व दिलं पाहिजे. त्याच्यावरती आपल्याला येणाऱ्या आपत्तींसापेक्ष उपाय केला पाहिजे. असं जर आपण केलं तर मग तो भाग आपण बघू शकतो की वास्तुदोष आणि त्याच्यावरचे उपाय याच्यामध्ये आपण तो भाग बघू शकतो. तुम्ही आज आम्हाला जे काही मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आजच्या भागामध्ये आपण वास्तुशास्त्राचे बेसिक्स, वास्तुशास्त्र हे एक्सटिरियरने कसं आहे हे समजून घेतलेलं आहे.
पुढील भागामध्ये आपण वास्तुशास्त्र हे इंटिरियर कसं असतं, म्हणजे आतून त्याची रचना आणि कशी असायला पाहिजे, त्याचा आपल्या आयुष्यात परिणाम कसा होतो, हे सर्व पाहणार आहोत. तर ह्यासाठी पाहत रहा लोकमत भक्ती.